परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। कोल्हापूरमधल्या छत्रपती संभाजीनगर बस स्थानक त्यासोबतच जिल्ह्यामधल्या इतर बस स्थानकांचं उद्घाटन आज प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे। मात्र कोल्हापूरमधल्या छत्रपती संभाजीनगर बस स्थानकावरून श्रेयवाद सध्या सुरू झालाय। काँग्रेसच्या समर्थकांनी हे बस स्थानक सतेज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे झालं असं होर्डिंग लावलंय। सेंट्रल बस स्थानकाची पाहणी देखील प्रताप सरनाईक हे आज करतील। कोल्हापूरमधील छत्रपती संभाजीनगर बस स्थानक परिसरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज कोल्हापूर जिल्ह्यातील 4 बसस्थानकांचं उद्घाटन होणार आहे आणि त्यामध्ये कोल्हापूर शहरातील छत्रपती संभाजीनगरच्या बसस्थानकाचा देखील समावेश आहे। मात्र त्याआधीच या ठिकाणी श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे। या ठिकाणी आपण जर हे होर्डिंग्स बघितलं तर आपल्या लक्षात येऊ शकते की बंटी पाटील साहेब यांचे आभार मानलेले आहेत, कारण 2020 साली हा निधी आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे आणि हे केवळ शक्य झालं ते बंटी साहेबांच्यामुळे शक्य झालं। अशा पद्धतीचं होर्डिंग्स आहे ते या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने लावण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। याच संभाजीनगर बसस्थानकाचं उद्घाटन आहे ते आज प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठीची संपूर्ण तयारी आहे ती प्रशासनाने केलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र हे बसस्थानक तयार होऊन जवळपास 1 ते 1.5 वर्ष झाली, मात्र याचं लोकार्पण सोहळा आहे तो झाला नव्हता। यावरून अनेक वेळा सतेज पाटील यांनी देखील या महायुती सरकारवरती टीका केली होती, कारण आम्ही बांधून दिलेल्या बसस्थानकाचं तुम्हाला साधं उद्घाटन करता येत नाही, अशा पद्धतीची टीका सतेज पाटील यांनी केली होती। आणि आज या बसस्थानकाचं उद्घाटन होते, मात्र त्याचवेळी ही होर्डिंग्स देखील आपल्याला पाहायला मिळते की ज्या होर्डिंग्सवरती फक्त बंटी साहेब आपल्यामुळे हे शक्य झालं आणि 2020 साली या बसस्थानकाला निधी आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे। त्यावेळी सतेज पाटील हे परिवहन राज्यमंत्री होते आणि त्यावेळी या बसस्थानकाला मंजुरी मिळाली, त्यासाठीचा सगळा निधी आहे तो दिलेला आहे, अशा पद्धतीचं होर्डिंग्स या ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजे या ठिकाणी प्रताप सरनाईक येण्याच्या आधीच पोस्टर वॉर आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।